आता भारतात सरासरी 134 कोटी रुपयाची फसवणूक दररोज होते लक्षात. म्हणजे काय की एक चूक आपला महिन्याभराचा पगार घालवू शकते, आयुष्यभराची सेव्हिंग घालवू शकते. सगळ्यात मोठा स्कॅम काय होता अलीकडच्या काळामध्ये क्यूआर कोड स्कॅम. मग असे जे वेगळे फ्रॉड होतात, त्या फ्रॉडमध्ये करायचं काय आपल्याला? काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काय? हे कधीही करायचं नाही. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या आजच्या 99व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या सदरातलं आपलं आजचं सेशन आहे डिजिटल पेमेंट आणि फ्रॉड आणि त्याची सुरक्षितता. आजचा हा भाग या अर्थानं विशेष आहे कारण आपण सगळेजण डिजिटल पेमेंट वापरतो. युपीआयच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठी क्रांती रिअल टाइम पेमेंट वर्ल्डमध्ये आपल्या भारतामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग हे डिजिटल पेमेंट सिस्टम काय आहे, भारतात त्याची व्याप्ती किती आहे आणि ज्या वेळेला एखादी टेक्नॉलॉजी येते त्यावेळेला त्याचा मिसयूज करणारी एक प्रवृत्ती देखील येत असते. आणि मग या माध्यमातून होणारे नेमके प्रकार काय आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्याख्यानामध्ये करणार आहोत. फ्रॉडचे एक 15 प्रकार वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ते आपण समजणार आहोत. ते कोणत्या पद्धती वापरतात हे समजणार आहोत आणि झालीच चुकून फसवणूक सगळी काळजी घेतल्यानंतर तर इमिजिएट ऍक्शन आपली काय असली पाहिजे गोल्डन मध्ये हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता फायनान्शियल फ्रॉड हा भाग काय आपल्यासाठी नवीन राहिलेला नाही, त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहित आहेत. म्हणजे साधारणतः या ठिकाणी पुण्यातला लेटेस्ट जर किस्सा बघितला, एक 22 वर्षीय इंजिनियरला काय केला, मेसेज आला की तुमचं केवायसी अपडेट नाही, 6 तासामध्ये अकाउंट बंद होईल, लिंक क्लिक करा. त्यांनी लगेच लिंक क्लिक केली आणि अकाउंटला बँकेसारखी दिसणारी वेबसाईट होती, ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्याला आलेला ओटीपी त्यांनी टाकला आणि 5 एक मिनिटांमध्ये त्याच्या अकाउंटमध्ये 40-45 हजार रुपये जे आहेत ते गायब झाले लक्षात. आता भारतात सरासरी 134 कोटी रुपयाची फसवणूक दररोज होते लक्षात. हा आकडा जो मी तुम्हाला सांगतो, काय सांगितलं, 134 कोटी रुपयाची फसवणूक ही दररोज होत असते. साधारणतः 2024-25 मध्ये सायबर गुन्ह्याअंतर्गत झालेला फायनान्शियल फ्रॉड हा 22,845 कोटी रुपयाचा आहे. इंडियन सायबर क्राईम कंट्रोल सेंट्रल जे आहे, कोऑर्डिनेशन सेंट्रल जे आहे, त्यांनी या ठिकाणी दिलेला आकडावर आहे लक्षात घ्या. साधारणतः 18,000 कोटी ट्रान्झॅक्शन आपले या ठिकाणी युपीआयचे होत असतात आणि त्या युपीआयच्या माध्यमातून दररोज या ठिकाणी 8,000 पेक्षा जास्त तक्रारी रजिस्टर होत असतात पेमेंटच्या लक्षात. आणि कोण आहेत हे सगळे विक्टीम असणारे, तर यातले 48% पेक्षा जास्त जे आहेत ते 18 ते 30 वयोगटातले, म्हणजे तुमच्या माझ्या या ठिकाणी तुमच्यासारख्या वयोगटातले असणारे हे सगळे लोक आहेत हे लक्षात ठेवते. पैसे परत मिळण्याचं प्रमाण किती आहे युपीआय फ्रॉड मधले, फक्त 8 ते 10%. ते पण इमिजिएट ऍक्शन जर पहिल्या 1 तासाभरामध्ये झाली तर मिळते लक्षात. म्हणजे काय की एक चूक आपला महिन्याभराचा पगार घालवू शकते, आयुष्यभराची सेव्हिंग घालवू शकते. अशा या ठिकाणी काही गोष्टी अडचणीच्या आपल्याला होऊ शकतात हे लक्षात. मग याच्यातून आपल्याला कसं सेव्ह व्हायचंय, वाचायचं कसं, स्वतःला कशा पद्धतीनं वाचवायचं, या गोष्टी आपण या ठिकाणी थोड्याशा बघायचा प्रयत्न करूया. डिजिटल पेमेंट म्हणजे काय झालं लक्षात घ्या. नॅशनल पेमेंट कोऑर्डिनेशन ऑफ इंडिया NPCI नावाची एक या ठिकाणी एजन्सी 2016 मध्ये सुरू झाली, जी रिअल टाइम पेमेंट सिस्टम वापरते. आणि मग अगदी आपल्याला आठवत असेल की कीपॅडचा मोबाईल जरी असेल तरी पेमेंट पाठवता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली. आणि मग या ठिकाणी युपीआय आयडी वर या ठिकाणी खाते मोफत ट्रान्सफर करून बँकिंग व्यवस्थाच बदलायला लागली. म्हणजे एक कुठली तरी डिपॉझिटरी बँक फक्त तुमची झाली की कुणालाही कुठूनही कितीही वाजता कधीही रात्री 24/7 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ओपन झाले. मग याच्या प्रकारामध्ये पहिला युपीआय आला, फोन पे, गुगल पे, पेटीएम, भीम ऍप, अमेझॉन पे, अजून बरेच काही आले. वॉलेटचा प्रकार झाला, ई वॉलेटचा, पेटीएम आहे किंवा या ठिकाणी मोबिलिंक आहे, अमेझॉन पे सारखे वेगवेगळे. कार्ड्स तर आपण अगोदरपासून वापरत होतो, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड जे होते ते. नेट बँकिंग आपल्याला चांगलं माहिती आहे, SBI, HDFC प्रत्येक बँकांनी ही सुविधा आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार एनेबल पेमेंट सिस्टम आली लक्षात. आता ती आधार एनेबल पेमेंट सिस्टम म्हणजे काय, आधार नंबर द्यायचा की तुम्ही तुमचं पेमेंट विड्रॉ करू शकता किंवा डिपॉझिट करू शकता, दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकता, ही सिस्टम आली. आणि मोठ्या रकमांसाठी आजही आपण NEFT, RTGS किंवा IMPS सारख्या सुविधा आज डिजिटल पेमेंटसाठी वापरले जात आहेत. भारत हा जगातला डिजिटल पेमेंटला नंबर 1 असणारा या ठिकाणी देश बनलेला हे लक्षात त्याच्या पद्धतीत. आणि ही जी आकडेवारी आहे साधारणतः या ठिकाणी 2026 मध्ये 1 ट्रिलियन युपीआय ट्रान्झॅक्शन जे आहेत
ते या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवलेली आहे लक्षात. पण जेवढे ट्रान्झॅक्शन वाढणार आहेत तेवढे या ठिकाणी तुमची फ्रॉड वाढणार, तेवढे गुन्हे वाढणार आहेत लक्षात. आणि मग या पद्धतीने ज्या वेळेला गुन्हे वाढणार आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात त्यावेळेला आपण काही हे ओळखायचं कसं, याची पहिली एक बेसिक आपली कन्सेप्ट क्लिअर असते. म्हणजे काय फिशिंग. फिशिंग म्हणजे काय की सारखेच दिसणारे SMS येतात, मेल येतात, व्हॉट्सअपवर बँकेच्या सारखी असणारी लिंक येते, कुठेतरी त्याच्यात बदल झाला असतो लक्षात. म्हणजे काय की क्लिक किंवा bank.com ऐवजी BANK बँकच्या ऐवजी काय करतात ते BNK बँक करतात. एक काढून टाकलेला असतो आणि India.com लिहिलेलं असतं. काहीतरी त्या आपण काय झालंय की आपल्याला नजरेला बऱ्याच वेळेला पहिली 2 अक्षर आणि कलर कोड सारखा दिसलाय की आपण बाकी बघत बसत नाही. असं बऱ्याच वेळा होतं. त्याचा फायदा घेण्यासारखा या ठिकाणी सेम इमेज बनवण्याचा प्रयत्न ते केलेला असते. त्यानंतर या ठिकाणी व्हॉइस फिशिंग म्हणजे काय की मी RBI मधनं बोलतोय, मी SBI मधनं बोलतोय, तुमचं खातं ब्लॉक झालेलं आहे, तुम्ही तुमच्या अकाउंट मी इथून ऍक्टिव्ह करू शकतो, तुमचं ATM कार्ड एक्सपायर्ड होणार आहे, तुमचे ATM ब्लॉक झालेलं आहे, अशा पद्धतीने तुमच्या अकाउंटला काहीतरी मिस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, चुकीचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. आणि मग ते तुम्हाला सांगतात की मी तुमची ही माहिती बरोबर आहे का बघा, मी तुम्हाला या ठिकाणी लगेच इथून सेंड करतो, तो OTP पाठवा आणि आपण या ठिकाणी क्लिअर करू. लक्षात. दुसरं काय आहे की या ठिकाणी SMS फ्रॉड. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळ दिवसाला 2-4 मेसेज तरी तुम्हाला येत असतील की तुम्हाला 15,000चा कॅशबॅक मिळाला, 5,000चा कॅशबॅक मिळाला, हे लक्षात घ्या. आणि हे मेसेज आल्यानंतर त्याच्यामधल्या लिंकला आपण गडबड करतो, क्लेम करण्यासाठी क्लिक करा. लक्षात. ते क्लिक केलं की तुमच्या या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी अकाउंट ऍक्सेस जो आहे तो अकाउंट ऍक्सेस या ठिकाणी घेतला जातो. लक्षात घ्या. सगळ्यात मोठा स्कॅम काय होता अलीकडच्या काळामध्ये, QR कोड स्कॅम. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जुन्या वस्तू ज्या काही OLX किंवा इतर ठिकाणी विकल्या जातात बघा, तिथे या ठिकाणी एखादी वस्तू खरेदी करायला कोणीतरी तुम्हाला या ठिकाणी कॉल करतो, तुमची ही वस्तू बघितली, मला आवडली, लक्षात, आणि मला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, मी QR कोड पाठवला, तेवढा स्कॅन करा. आता ही बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. QR कोड पैसे घेण्यासाठी असतो, पैसे या ठिकाणी म्हणजे समोरचा स्कॅन करून आपल्याला पाठवत असतो. लक्षात घ्या. पैसे या ठिकाणी स्वीकारण्यासाठी समोरचा QR कोडनी पैसे पाठवतोय आपल्याला, म्हणजे QR कोड आपला त्यांनी स्कॅन केला पाहिजे. त्याचा QR कोड स्कॅन केला की आपले पैसे जाणार आहेत. ही सोपी गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळेला काही या ठिकाणी एज्युकेटेड लोकांच्याकडून देखील त्या QR कोडला स्कॅन केलं जातं आणि मग या ठिकाणी पिन टाकला की ते पैसे निघून जातात. म्हणजे QR कोड स्कॅन केला की पैसे जाणार आहेत, एवढी सिंपल गोष्ट आहे, ती लक्षात असायला पाहिजे. कधी येत नाहीत लक्षात घ्या. पैसे घ्यायला UPI नंबर पुरेसा असतो, मोबाईल नंबरने देखील पैसे येऊ शकतात. आता बऱ्याच वेळा तुम्ही काय करता की एखादा फ्रॉड जर तुमच्या बाबतीत व्हायला लागला की कस्टमर केअर नंबर शोधता. कुठे शोधता? गुगल सर्चला टाकून देता. आणि हे त्यांनाही माहित असतं स्कॅमरलाही की बाबा तुम्ही काय करणार आहे, गुगल सर्चला जाणार आहेत. तर गुगल सर्चलाही बऱ्याच वेळा या ठिकाणी त्यांनी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन का या गोष्टी केलेल्या असतात, त्यामुळे नंबरच चुकीचे येतात तुमच्यासमोर, हे लक्षात घ्या. म्हणजे कस्टमर केअरचे नंबर चुकीचे येतात. तुम्हाला या ठिकाणी ऍप जर या ठिकाणी फोनपे कस्टमर सारखा नंबर, गुगल पे कस्टमर केअर सारखे नंबर खोटे दिसू शकतात, ज्याच्यामध्ये AnyDesk किंवा TeamViewer सारखे या ठिकाणी जे तुम्हाला इन्स्टॉल केलं की तुमचा मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप या ठिकाणी हँग होण्याची शक्यता असते, हॅक होण्याची शक्यता असते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्क्रीन शेअरिंग फ्रॉड. म्हणजे AnyDesk सारखं या ठिकाणी ऍप डाउनलोड करा, मी तुम्हाला मदत करतो, तुमचा मोबाईल पूर्णपणे मोबाईल किंवा लॅपटॉप त्यांच्या कंट्रोलमध्ये जातो. लक्षात. रिमोट ऍक्सेसिंग ऍप्लिकेशनची माहिती आपल्याला असायला पाहिजे, हे लक्षात त्याच्याबद्दल. त्यानंतर या ठिकाणी कलेक्ट रिक्वेस्ट किंवा फुल पेमेंट स्कॅम. म्हणजे फोनपेवर आणि याच्यावर आपण रिक्वेस्ट मनीचे ऑप्शन आहे बघा. रिक्वेस्ट मनीचा ऑप्शन तुम्हाला पाठवला की तो म्हणतो की मी तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, 5,000 रुपये पाठवलेत, 500 रुपये पाठवलेत, ते या ठिकाणी अप्रूव्ह करा, म्हणजे पुढचं पेमेंट होतं. अप्रूव्ह करा म्हणजे काय करा, त्याच्यावर क्लिक करा आणि पिन टाका. आता क्लिक करून पिन टाकला म्हणजे त्यांनी जे काही तुमच्याकडे 400-500 रुपये मागवलेले होते ते परत जाण्यासाठीचा मेसेज त्याला आला, म्हणजे पैसे परत जातं, म्हणजे त्याला त्याचं पेमेंट होतं. लक्षात घ्या. सिस्टम प्रमाणे तुम्ही बघता मोबाईल तो म्हणतो 500 रुपये पाठवलेत, तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असतो की 500 रुपये रिसिव्ड, 500 रुपीज पेमेंट रिक्वेस्ट असं आलेलं असतं. पण ते रिक्वेस्ट पेमेंट रिक्वेस्ट हा पुढचं वाचायला पण वेळ मिळत नाही आपल्याला. रिसिव्ड 500 एवढं बरं वाटतं, चला आम्हाला मेसेज आलेला आहे. मग तुम्ही तुमचं गुगल पे किंवा फोन पे ओपन करता, ते जाऊन तिथंही दिसतं 500 रुपये ते लिहिलेलं आहे, रिक्वेस्ट मनी असतं त्याच्या तिथनं लगेच त्याच्यावर क्लिक करायचं आणि पिन टाकायचं, म्हणजे आपले पैसे निघतात. असं बऱ्याच वेळेला होत असतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर फेक UPIचे ऍप आहेत.
म्हणजे प्ले स्टोअरवर गेलात तर भीम ॲप, एसबीआय ॲप, एसबीआय पे सारखे ॲप तुम्हाला बघायला मिळते, जे तुमची माहिती या ठिकाणी कलेक्ट करत असतात. लक्षात घ्या. SMS स्वीप हा एक प्रकार आहे. सिम स्वीप म्हणजे काय, की तुमच्या नावाचं सिमच दुसरं तयार करून घ्यायचं आणि मग त्याच्यावरून तुमचे सगळे OTPचे मेसेज या ठिकाणी डायव्हर्ट केले जातात आणि तुमच्या बाबतीत फायनान्शियल फ्रॉड होऊ शकतो, हे लक्षात घ्या. जॉब ऑफर्सचा स्कॅम असतो. वर्क फ्रॉम होमला नाही का, 5,000 रुपये भरा, घरी बसून या ठिकाणी कमवा. रजिस्ट्रेशनसाठी 500 रुपये, 1,000 रुपये घेतले जातात आणि ते पुन्हा गायब होतात. 400-500 रुपये पण पाहिजे असतात त्यांना, कारण 1,000 लोकांनी 400-500 रुपये दिले तरी ती अमाऊंट मोठी होत असते. लक्षात घ्या. फार मोठा स्कॅम होतो असं काही नाही, छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील होतात. लोन सारख्या ऍपमधनं 5,000 घेता, मग तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासारखं जातं. हा देखील एक डिजिटल फ्रॉडचा प्रकार आहे, लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंट स्टॉकच्या टिप ज्या आहेत, या बऱ्याच वेळा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप मार्केटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला गॅरंटेड रिटर्नचे मेसेज येतात. तिथं आपण छोटी इन्व्हेस्टमेंट करतो, छोट्या प्रमाणात रिटर्न पण यायला लागतात आणि एकदा विश्वास झाला की आपण मोठी रक्कम टाकतो आणि नंतर ते गायब होऊन जातात. असे काही फ्रॉड या ठिकाणी होतात. त्यानंतर या ठिकाणी मेट्रोमोबाईल साईट असतील किंवा अनेक डेटिंग ऍप असतील, या माध्यमात हनी ट्रॅपच्या कितीतरी केसेस आता वाढायला लागलेत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. याच्या डॉक्टर, आर्मी ऑफिसर्स, ठीक आहे, हे तुम्हाला गिफ्ट पाठवायचं सांगतात. भारताबाहेरनं बोलतोय, गिफ्ट पाठवायचं आहे. मग ते पार्सल तुमचं या ठिकाणी आलेलं आहे कस्टमला, मग तिथे कस्टम ड्युटी भरायला पाहिजे आणि तुम्हाला सांगितलं भारी काहीतरी वस्तू पाठवलेली आहे, 5 लाखाची पाठवले, 10 लाखाची पाठवले, मग 50,000 भरा, 5,000 भरा, तुम्हाला पार्सल मिळून जाईल आणि ते भरल्यानंतर पुढचं सगळं बंद होऊन जातं. ह्या टॅक्टिक्स आहेत, लक्षात घ्या. रिफंड स्कॅम. तुमच्या या ठिकाणी अमेझॉनची ऑर्डर मागितली तुम्ही काहीतरी, तर लिंक येते की तुमच्या रिफंडसाठी 1,200 रुपये, 1,500 रुपयाची लिंक आलेली आहे. त्याच्यावर क्लिक करता, तुमच्याकडनं डेटा जात असतो. लक्षात घ्या. डिफेक्ट किंवा व्हॉइस क्लोनिंग, लक्षात, याचा देखील या ठिकाणी आवाज, म्हणजे तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, नातवाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तर त्याच्याच आवाजात फोन करणं आणि मग या ठिकाणी हॉस्पिटलसाठी पैसे पाठवा, याच्यासाठी पैसे पाठवा, असे देखील प्रकार घडत असतात, हे लक्षात घ्या. त्याची काळजी आपण करायला पाहिजे. एक तुम्हाला गुगल सर्च किंवा तुमच्या अल्गोरिदमचा उपयोग कसा होतो त्याचा एक किस्सा सांगतो, लक्षात घ्या. की आपण पूर्वी पार्सल पाठवायचो. पार्सल कुठले पाठवायचे, की आपण आर्थिक साक्षरतेच्या कार्यशाळा घेत असताना पार्सल पाठवायचो आणि ते पार्सल पाठवत असताना सोप्यातली सोपी कशी कुरिअरची सर्व्हिस मिळेल, कोण घेऊन जाईल, करेल, अशा पद्धतीचा सर्च या ठिकाणी ऑफिसकडून केला गेला. आता तो सर्च केल्यानंतर काय झालं, की सर्च तो दिसायला लागला त्यांच्याकडे. मग सर्च जसं जसं जात होता तसं त्यांना एक समोरून फोन केला की तुम्ही पार्सलची एजन्सी शोधत आहात त्याच्या बाबतीतनं, आणि तुम्हाला आम्ही सगळ्यात स्वस्त, म्हणजे जर ते 25 रुपये किलो घेऊन जातील तर आम्ही 5 रुपये किलोनं तुमचे पार्सल तुमच्या घरात येऊन घेऊन जातो, तिथं पोच करतो, ठीक आहे, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. मग ती रेट कम्पॅरेटिव्हली कमी वाटला, त्यामुळे ऑफिसनं निर्णय घेतला की बाबा त्याला 25 ऐवजी 5 रुपयाने जातं त्याच्यावर. त्यातनं त्यांनी सांगितलं की करायचं आहे त्याच्यामध्ये. मग करायचं म्हणलं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही एक रिक्वेस्ट पाठवतो, ते रिक्वेस्ट फॉर्म भरा आणि आम्हाला या ठिकाणी 25 रुपयाचं पेमेंट करा, म्हणजे आमचा माणूस तिथंपर्यंत येईल, नाही तर तिथं आल्यावर तुम्ही कॅन्सल म्हणून सांगशील त्याच्यावर. या लक्षात. मग 25 रुपयाचं पेमेंट करण्यासाठी जशी ती लिंक या ठिकाणी क्लिक केली, तसं या ठिकाणी अकाउंटमध्ये असणारे सगळे पैसे गायब झाले. या लक्षात. सेव्हिंग अकाउंट होतं, छोटं अकाउंट, इंडिव्हिज्युअल होतं, त्यामुळे या ठिकाणी ती गेली, पण ती रक्कम गेली पटदिशी. या लक्षात. आणि त्याच्यानंतर ते तिथं बँक कनेक्टेड बँक ज्या आहेत ना, त्या प्रत्येक ठिकाणी OTP यायला लागले. त्या मोबाईलमध्ये जे जे इतर पेमेंटचे याचे त्याचे मेसेज ते यायला लागले, लक्षात घ्या. मग नंतर या ठिकाणी तो मोबाईल या ठिकाणी बंद केला, त्याचे सिस्टम हे केल्या, क्लिअर केल्या, सगळ्या गोष्टी नंतर केल्या, लक्षात घ्या. पण तुम्ही काय शोधात आहात, तुमचा सगळा डेटा ऑनलाईन आहे, लक्षात घ्या. तुम्ही काय शोधताय, तुम्हाला काय आवडतंय, त्या पद्धतीनं जर तुम्हाला ते रील्स दाखवू शकतात तर असे फ्रॉड देखील होतात. तुम्ही किती अवेअर असणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून सांगू इच्छितो, हे लक्षात घ्या. तातडीनं काय करायचं आहे, तुम्हाला काही फोन येतात, लक्षात घ्या. मानसिकता काय असते, ते काय वापरतात, 6 तासात तुमचं अकाउंट बंद होणार आहे, या लक्षात. आणि हे तुमच्या गडबडीच्या घाईच्या वेळ त्यांनी निवडले असतात फोन करतात, हे लक्षात घ्या. आणि ज्येष्ठ नागरिकांना फोन करतील तर दुपारचा वेळ घाल, ते घरात एकटे असतात, असे टार्गेट केलेले असतात. त्यांनी आयडेंटिफाय केले असतात. हे ट्रू कॉलर सारखे ऍप किंवा बरेचसे असे ऍप आहेत ज्या माध्यमातून आपल्याला SMS कळत असतात, हे होत असतात, लक्षात घ्या. तर त्यांना सगळं माहित असतं तुमच्या अकाउंटमध्ये नेमका बॅलन्स किती आहे, कुठल्या अकाउंटमध्ये किती आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि त्यानुसार ज्याच्या अकाउंटला पैसे नाही त्याच्या नादाला ते फार लागत नाही, ते लक्षात घ्या. म्हणजे साधा उदाहरण मी वारंवार वर्गात सांगत असतो, ज्याच्या अकाउंटला 10-15 हजार रुपये वर्षभराचा बॅलन्स असतो, त्याला कधी पुणे, हिंजवडी, नागपूर या ठिकाणी 3 BHK 2 BHK फ्लॅट विकायचा आहे, त्याच्या जाहिराती कधीच दिसत नाही. म्हणजे तुमचा अकाउंट, तुमचा डेटा कॉम्प्रोमाइज झालेला आहे, लक्षात आहे त्याच्या बाबतीत. आणि तुम्हाला इथं काळजी करणं गरजेचं आहे. पोलीस तक्रार होईल अशी भीती गाठली जाते, म्हणजे तुमच्या नावाचा पार्सल आले, त्यात ड्रग्ज सापडलेत, लक्षात.
तुम्ही या ठिकाणी अकाउंटला तुम्ही दहशतवाद्यांच्या अकाउंटला पैसे पाठवलेले आहेत युपीआय ट्रान्झॅक्शन वरनं, किंवा त्यांच्या अकाउंटवरनं तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत. अशा या ठिकाणी काही गोष्टी घडू शकतात. तुम्हाला या ठिकाणी ग्रिडी तुमचे जर हे असेल, डिस्काउंट घ्यायची, कॅशबॅक घ्यायची सवय तुम्हाला असेल, तर तुम्हाला 10,000 रुपयाचा कॅशबॅक पाठवलाय, लक्षात, त्याची लिंक पाठवली, हरी अप, पण तिथे लगेच टायमर येतो, 5 मिनिटात संपणार आहे, 2 मिनिटात संपणार आहे, ते बरोबर बरोबर असं काउंटडाऊन वेळ संपत आलेलं दिसतं. म्हणजे क्विक निर्णय घ्यायला तुम्हाला भाग पाडतात, लक्षात घ्या. अथॉरिटी, एसबीआयचा अधिकारी बोलतोय, ठीक आहे, किंवा सीबीआय मधनं बोलतोय, सीआयडी मधनं बोलतोय, लक्षात, अशा पद्धतीचं या ठिकाणी होतं. किंवा एक सोशल मीडियावर तुम्हाला असं प्रूफ दाखवलं जातं, एवढ्या लोकांनी केले तर तुम्ही करायला काय हरकत आहे. आपल्याला या पद्धतीनं मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला गिफ्ट म्हणून काही गोष्टी पाठवतात, 500 पाठवले, 1000 पाठवलेत, असं होतात, लक्षात. मग असे जे वेगळे फ्रॉड होतात, त्या फ्रॉडमध्ये करायचं काय आपल्याला, तर आपल्याला सावध राहायचं आहे. तर पहिल्या 2 मिनिटांमध्ये किंवा पहिल्या या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये काय करता येईल, 1 तासामध्ये काय करता येईल. एक तर तातडीनं तुम्ही कुठल्याही पद्धतीचा सायबर फ्रॉड झाला तर 1930 ला फोन करायचा आहे. सायबर हेल्पलाईन आहे नॅशनल लेवलची 1930, याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे. 24/7 या ठिकाणी या गोष्टी चालू असतात, लक्षात, हेल्पलाईनला. दुसरं महत्वाचं आहे, cybercrime.gov.in वर जाऊन तुम्ही तक्रार निवडायची. ही ऑनलाईन FIR आहे, लक्षात घ्या, सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये. बँकेला कळवायचं आहे तुम्हाला, कार्ड असेल, युपीआय असेल, ते ब्लॉक करण्यासाठी टोल फ्री नंबरवर बँकेचा, तो बँकचा नंबर हा तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरच घ्यायचा आहे, लक्षात घ्या, येत असताना. त्याच्यानंतर या ठिकाणी युपीआय ऍपवर तुम्ही तक्रार करू शकता, त्यांच्या हेल्पलाईनला जाऊन. त्याच्यामध्ये त्याचे स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्डिंग, जे काय मेसेज वगैरे असतील ते थोडेसे बाजूला ठेवा, सेफ, तुम्हाला इव्हिडन्स म्हणून असू द्या त्याच्यावर. जवळच्या पोलीस स्टेशनला सायबर सेलमध्ये तुम्हाला 24 तासाच्या त्याची FIR द्यायची आहे. आणि तुमचं सिबिल सातत्यानं तपासत राहा. म्हणजे गुगल पे, फोन पे यासारख्या ऍपमध्ये सिबिल दिसतो काय, की साधारणतः तुमच्या नावावर कोणी कर्ज घेतलंय का, काय नेमकं चालू आहे हे तुम्हाला लक्षात येतं. त्यामुळे ते चेक करत राहणं गरजेचं आहे. हेल्पलाईन नंबर मी काही सांगतोय, लक्षात घ्या, 1930 हा नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन आहे. पोलीस इमर्जन्सीचा 112 हा आहे. RBIचा या ठिकाणी एक पोर्टल आहे, आणि त्या RBIच्या पोर्टलचा नंबर आहे 155260. या पोर्टलच्या बाबतीमध्ये RBI बँकिंग अबेसमेंटचा एक फोन नंबर आहे, जो 14448 अशा पद्धतीचा नंबर आहे. अशा पद्धती हेल्पलाईन तुमच्याकडे असायला पाहिजेत, लक्षात घ्या. काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. काय, हे कधीही करायचं नाही. म्हणजे कुठल्याही बँकेचा अधिकाऱ्यानं मागितलं तरी OTP ऑनलाईन शेअर करायचा नाही आहे, लक्षात. त्याच्यावर युपीआय आणि पिन हे पैसे पाठवायला लागतात, घ्यायला लागत नाहीत, हे समजून घ्या पहिल्यांदा. तुम्ही कोणाला तर कोणतं तुमच्या अकाउंट हे टाका म्हणत असेल तर ते आपल्याला अडचणीचं होणार आहे, हे लक्षात ठेवा. कुठल्याही पद्धतीचा QR कोड आपल्याला जो अज्ञात असतो तो स्कॅन करायचा नाहीये, हे समजून घ्या. एनीडेस्क, टीम व्ह्यूअर या पद्धतीचे ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं नाही, कुणी अनोळखी लोकांनी सांगितले तर, हे समजून घ्या. त्याच्या बाबतीतनं गरज नसेल त्यावेळेला ते पुन्हा अनइन्स्टॉल करून ठेवा, हेही फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. गुगलवर तुम्ही कस्टमर केअरचे नंबर शोधू नका, ऑफिशियल ऍप मधूनच ते नंबर घ्या, हे फार महत्वाचं. हा एक वेगळा फ्रॉड आहे, लक्षात. त्याच्या बाबतीतून पब्लिक वायफाय वापरून, रेल्वेचं फ्री वायफाय मिळतं, इथं फ्री वायफाय मिळतं, तिथं बसून या ठिकाणी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करू नका, कारण तिथं या ठिकाणी फ्रॉड होण्याची शक्यता असते. फिशिंग लिंकवर जाऊन क्लिक करू नका. तुम्हाला ते ज्या वेगळ्या वेगळ्या लिंक येतात ना, गुगल सर्च केल्यानंतर येणार आहे, त्या करण्यापेक्षा बँकेच्या ऑफिशियल लिंक तुम्हाला माहित असायला पाहिजे. सोशल मीडिया किंवा मीडियावर UPI आयडी पब्लिक करू नका. बऱ्याच वेळा तुम्ही पेमेंट पाठवलं ना, मी या कंपनीला, या गरिबांना दान केलं, असा एक स्क्रीनशॉट पाठवायची आपल्याला हौस असते, लक्षात घ्या. 500 रुपयाचं डोनेशन करतो आणि 1000 रुपयाची जाहिरात करतो आपण, आणि त्याच्यामध्ये आपला UPI आयडी आपण पाठवलेला असतो. मला माझ्या वडिलांनी या ठिकाणी एक गिफ्ट दिलं वाढदिवसाचा 1000 रुपये, तर ते पाठवायचं. त्यात UPI आयडी दिसत असतात, जे तुम्हाला या ठिकाणी अडचणीत आणू शकतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी सेम पिन सगळीकडे नको. जो पिन वापरता तुमच्या एक ऍप जर हॅक झालं तर इमिजिएटली दुसरं तुम्ही वापरता ते देखील हॅक होण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्या. जुना तुमचा मोबाईल विकत असताना तो फॅक्टरी रिसेट करणं गरजेचं आहे. फक्त डेटा मी डिलीट केला, ट्रान्सफर केला म्हणजे काम होत नाही, तो फॅक्टरी रिसेट करूनच द्या, कारण त्याचाही मिसयूज होऊ शकतो, लक्षात घ्या. आपल्याला काय करायचंय, मी काय करू नये हे सांगितल्यानंतर काय करायचंय, सगळ्या ऍपसाठी मॅक्झिमम तुम्हाला 2 टाईप फॅक्टरी ऑथेंटिकेशन जे असतं ना, 2 फॅक्टर्सचं, त्या पद्धतीचं ठेवून द्या. स्ट्रॉंग पिन असू दे, 1 2 3 4 5 6 वगैरे असले पिन असू नयेत. म्हणजे अगदी आम्ही सांगतो करिअर कट्टाच्या ऍपचा एक टॅट आहे, तो तरी बदला तुम्ही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये, म्हणजे आल्या आल्या तुम्ही बदलला
पाहिजे सगळीकडे. स्ट्रॉंग पिन असू दे. रोजच्या बँकेचा बॅलन्सचा जो SMS होतो तो SMS तपासा. ट्रान्झॅक्शन लिमिट मिनिमम सेट करा. बँकेचे जे काही अधिकारी जे सेल्स एक्झिक्युटिव्ह एजंट येतात ना, त्यांचे टार्गेट वेगळे असतात. त्यामुळे ते तुमचं अकाउंट किती प्रीमियम आहे दाखवण्यासाठी मोठ्या रकमेचा बँक अकाउंट ओपनिंग चेक, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट लिमिट जास्त सेट करून देणं वगैरे असले प्रकार करतात. हे अजिबात करू नका. कारण समजा जरी कॉम्प्रोमाइज झालंच तुमचा मोबाईल, तरी डेलीचं लिमिटच जर तुमचं 10,000 रुपयाचं आहे, तर 10,000 पेक्षा जास्त फ्रॉड तुमच्यावर होणार नाही. म्हणजे जेवढा फ्रॉड तुम्ही सोचू शकता तेवढंच डेली ट्रान्झॅक्शन लिमिट ठेवा. एखाद्या वेळी जास्त लागणार आहे तर लिमिट इन्क्रीज करता येतं. काम संपलं की पुन्हा या ठिकाणी त्याला कमी करता येतं. ही सिंपल टेक्निक लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी स्पॅम कॉल जे येतात आपल्याला ते सगळे ब्लॉक करा. लक्षात. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सॉफ्टवेअर लेटेस्ट तुम्ही अपडेट ठेवलं पाहिजे. जे मोबाईल तुम्ही जर वापरत असाल त्याच्यामध्ये एखादा अँटीव्हायरस जर वापरता आला तर तो देखील या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करू शकतो. अँटीव्हायरस ऑथेंटिकेट असावा, पेड असावा, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी संशयास्पद तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी वाटली की 1930 ला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कुटुंबासाठी काय काळजी असते? आई वडील, आजोबा, आजी असतात त्या लक्षात घ्या. त्यांना एक सांगा की बाबा फोनवर कुणालाही OTP देऊ नका. काही झालं, तुमच्या नातवाला अटक केलेली आहे, नातवाचा ऍक्सिडेंट झालाय, काही झालं असेल त्याच्या बाबतीतनं, तर तुम्ही त्याच्या नंबरवर डायरेक्ट फोन करा. आता नंबरवर फोन करण्यामध्ये रिस्क असते की अशा वेळेला त्या नंबरचं या ठिकाणी स्विपिंग झालेलं असू शकतं, सिम कार्डचं. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप, फेसबुकवरच्या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारू नका. आणि पेन्शन आणि सबसिडीच्या नावाखाली फोन आला तर स्वतः बँकेत जा. लक्षात. डायरेक्ट या ठिकाणी तिथे करू नका. तुमच्यापेक्षा लहान जे असतील त्यांना गेम ऍप परचेस करण्यासाठी जो पिन लागतो तो पिन शक्यतो त्याचा नसतो, ते तुमचा असू दे, तुमचं कंट्रोल असू दे, हे लक्षात त्याच्यामध्ये. युट्यूब, इंस्टाग्रामवर या ठिकाणी किंवा तुम्हाला जे फ्री रोलेक्स, फ्री डायमंड्स असे जे ऑप्शन येतात ना, त्या शक्यतो आपल्याला अवॉइड करायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेंजर ऍप जे आहेत चॅटिंगसाठी वापरणारे ते शक्यतो वापरू नये आपण, याची काळजी घ्यायची आहे. छोटे दुकानदार असतील तर QR कोडचं मूळचं स्टिकर या ठिकाणी मूळ बँकेचंच लावायचं. लक्षात. म्हणजे कुठला आपण ऍपचे लावतो ना बऱ्याच वेळा, पेटीएमचा लावला तर पेटीएम आणि बँक, त्याच्यापेक्षा पेटीएम पेक्षा तुम्हाला ऍक्सिस बँकेचं अकाउंट असेल, ऍक्सिस बँक QR कोड देते. लक्षात. म्हणजे ते प्रॉब्लेम जे आहे ते तुमची तिथं मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केला जातो. दुकानदारांनी दररोज बॅलन्स तुमचा चेक केला पाहिजे. UPI नाही तर दुसरा या ठिकाणी बॅकअप बँक अकाउंट पण ठेवलं पाहिजे. मिनिमम ट्रान्झॅक्शन खर्च जे होतात त्यासाठी वेगळं अकाउंट आणि तुमच्या ह्यूज अकाउंट जे अमाऊंट असेल त्यासाठी वेगळं अकाउंट असायला पाहिजे. कायदेशीर बाजू काय आपली याच्यात हे लक्षात घ्या की IT ऍक्ट 2000 सेक्शन 66C आणि 66D नुसार या ठिकाणी आपल्याला 3 वर्षाची शिक्षा आणि 1 लाखाचा दंड असतो. त्यानंतर BNS 2023 मध्ये सेक्शन 318, 319 मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय म्हणतात त्याला की जन्मठेपेची शिक्षा या ठिकाणी होऊ शकते. आणि या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो आहे, PMLA ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये मोठ्या रकमेच्या फसवणुकीचे देखील गुन्हे दाखल होऊ शकतात, हे लक्षात घ्या. गैरसमज पहिल्यांदा लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही म्हणाल सर मी अजून कमवतच नाही तर माझ्याकडे कुठला फ्रॉड होणार आहे, बरोबर आहे ना. श्रीमंत लोक असतील त्यांच्याकडे बघतील, त्याच्या डेटा असेल, त्यांना 500 पण पाहिजे, लक्षात घ्या. 1000 लोकांच्याकडे 500-500 रुपये घेतले तरी मोठी अमाऊंट मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाची सायकॉलॉजी वेगळी असते, लक्षात घ्या. कॅश सुरक्षित आहे, UPI धोकादायक असं अजिबात नाही, लक्षात घ्या. UPI धोकादायक नाही आहे, आपल्या चुका होतात त्यामुळे धोका निर्माण होतो, हे लक्षात. त्याच्यामध्ये मी हुशार आहे, मला कोणी फसवणार नाही या भ्रमात राहू नका. IIM आणि IITच्या लोकांना देखील या ठिकाणी मोठे फ्रॉड त्यांच्याशी सोबत देखील झालेले आहेत, लक्षात घ्या. तक्रार होऊन काहीच होत नाही असं म्हणू नका. तक्रार झाल्यानंतर पहिल्या 1 तासात जर केली तर जवळजवळ 50% तरी रक्कम तुमची रिफंड होऊ शकते, ती फ्रीज झालेली असते, लक्षात घ्या. OTP देणं सुरक्षित आहे का? तर OTP कुठल्याही खात्याचा OTP कुणालाही द्यायचा नाही आहे, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं व्हेरीफाईड टिक असेल तर आपण अति हुशार बनायला जातो की ते ब्ल्यू टिकचं अकाउंट होतं व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला, ते विकत घेता येतं, बरोबर आहे ना. व्हेरीफाईड म्हणजे काय, पैसे दिले की त्या प्रत्येकाला ते देत असतं, हे लक्षात घ्या. QR कोड स्कॅन करून पैसे येत नाहीत तर फक्त जातात पैसे. त्या गोष्टी आपल्याला आज आपण बघितल्या त्या लक्षात असायला पाहिजेत, हे लक्षात. त्याच्यामुळे तुमचे सातत्यानं पिन बदलत ठेवायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता हे बघत असताना मी तुम्हाला एक आजचा टास्क काय देणार आहे की एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि तिच्या बाबतीत असा फ्रॉड झालेला आहे. 9.5 लाख रुपये त्याचे या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो. सर्च करा, मी नाव नाही सांगत तेवढ्यासाठी, लक्षात. तो सर्च करा आणि ती सगळी प्रोसेस तुमच्या लक्षात येईल.
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली त्याच्यावरती कशा पद्धतीनं स्कॅम झाला, तर त्याला थोडासा एंटरटेनिंग बेसवरतीनं सांगितलेला आहे वेगळ्या पद्धतीने, पण तो अनुभव फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला सातत्यानं सावध राहिलं पाहिजे, कारण तुम्ही कमवणं जितकं महत्वाचं आहे तसं टिकवणं देखील महत्वाचं असतं. तर आजच्या आर्थिक साक्षरतेच्या या सत्रामधला अत्यंत महत्वाचा भाग आपला या ठिकाणी इथं संपतोय. उद्या आपला 100वा भाग आहे. वेगळं काय करायचं काय मी तुम्हाला विचारलेलं होतं, तर तुमच्याकडून काही तसा प्रतिसाद आला नाही. तर 10 मिनिटं मी तुमच्यासाठी देतोय की तुमच्यातल्या कुठल्याही पहिला 5 हँड रेज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2-2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करा की या 100 दिवसांमध्ये तुम्हाला काय वाटलं आणि पुढे या ठिकाणी तुम्हाला काय अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं जे प्राचार्य प्राध्यापक सकाळच्या या सत्राला उपस्थित असतात त्यांचीही मनोगत आपण घेऊया त्याच्यामध्ये, आणि उद्याचं सत्र, पुढचे 100 सत्र कसे असायला पाहिजेत यासाठी आपण 100% प्रयत्न करूया. अहिल्याबाई होळकरांच्या बाबतीमध्ये माहिती द्यावी असं एक मागणी आलेली होती, तीही आपण या ठिकाणी पूर्ण करूया. पण उद्याच्या भागामध्ये थोडंसं फीडबॅक चांगल्या पद्धतीने तुमचे आपले एकमेकांचे घेऊया आणि पुढे जाऊया. काय अपेक्षित आहे सत्रांच्या बाबतीमध्ये, कसे चाललेले आहेत, कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी अपडेट करायला पाहिजेत, अजून पाहिजे असं वाटतं कोणता भाग तुम्हाला आवडला, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असू देत. आणि उद्या 100वा भाग ज्या वेळेला होतो त्यावेळेला एक आपण काम करूया की याचे सगळ्याचे व्हिडिओ करिअर कट्ट्याच्या टीमनं अपडेट केलेले आहेत. ते तुमचे विद्यार्थीच आहेत जे आता ही सगळी टीम बघतायत, लक्षात घ्या. तर युट्यूब चॅनलला जाऊन ते व्हिडिओ थोडे बघा. शक्य असेल तुमच्या सोशल मीडियावरून त्यांना त्याची प्लेलिस्ट शेअर करता आली किंवा व्हिडिओ शेअर करता आली तर करूया. त्याच्यावर तुमच्या कमेंट येऊ देत. इथं बोलायला 5 मिनिटं 5 ते 7 मुलांना आपण देणार आहोत, पण बाकी तुम्ही 40-41 लोक जे आपण सगळे आहोत त्यांची जर कमेंट तिथं आली, जे काय तुम्हाला वाटतंय ते, तर या ठिकाणी त्याचाही फायदा या ठिकाणी इतरांना समजून घेण्यासाठी होऊ शकतो. लक्षात घ्या. आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि आजचं सत्र आपण इथंच थांबवतोय. धन्यवाद.